मार्ग पर अरमान पदनायक हर नेक्स्ट पेस गेंदबाजी के लिए तैयार है। 10-12 कदम के साथ राइट अप और द विकेट पहली गेंद शानदार गेंद उछाल लेती हुई गेंद सीधा कीपर के दस्तूर में निकल रही है। ओहो इस बार डायरेक्ट हिट होता तो इस बार मुश्किल पे साबित होते। 1 रन मिलेगा और खाता खुलेगा देखिए एक्स्ट्रा के रूप में। तो उड़ता रन आउट के रूप में लेना चाहते थे रन, बल्लेबाज बैक टू पवेलियन जा सकते थे अगर डायरेक्ट हिट होता तो खाता खुलेगा। 1 रन यहाँ देखने वाली बात स्ट्राइकर बल्लेबाज कैफ नॉट स्ट्राइकर बल्लेबाज हम कैफ को ही देख रहे हैं जहां पर पहली गेंद पर खाता खुला और एक्स्ट्रा के रूप में अगली गेंद राइट अप और द विकेट अरमान। ओहो शानदार गेंद थी बल्ले का ऊपरी सड़क के दिख रही है डिक्लेरेशन एरिया की तरफ जहां पर 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ संतुष्टि होगी। रन संख्या कुल मिलाकर 2 रन पर जा पहुंच रही है। ऊंचे गति के गेंदबाज तेज तर्रार गेंदबाज इनके पास वेरिएशन की बात की जाए तो कमाल की वेरिएशन है। हर तरह का वेरिएशन इस गेंदबाज के पास मौजूद है। देखने वाली बात मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा के बाद नॉक ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है। 3 ओवर का मुकाबला है गेंदबाजी के लिए अरमान है। ओहो इस बार देखने वाली बात दिशा से थोड़ा सा भटक रहे हैं। अंपायर के दोनों हाथ आसमानों की तरफ एक्सरसाइज करने का मौका मिला। वाइड का इशारा रन संख्या कुल मिलाकर 3 बिना किसी नुकसान के। बीच मैदान के अंदर एक घमासान वाला मुकाबला रोमांचक मुकाबला धमाकेदार मुकाबला। दोस्तों कहीं मत जाइए हमारे साथ जुड़े रहिए बहुत अच्छा मुकाबला है। प्रत्येक बार अरमान और इस बार उड़ाया है गेंद के नीचे फील्डर सूरज आ रहे हैं। बल्लेबाज का एक मैग्निफिसेंट कैच बल्लेबाज बैक टू द पवेलियन बड़ा विकेट बड़ी बत्ती सेलिब्रेशन बीच मैदान के अंदर बनेगा। अल्झामिया पालघर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर या ठिकाणी सलीमबाई कडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। स्ट्राइकर बल्लेबाज साहिब विकेट लेने के बाद अप एंड डाउन के लिए आए हैं संभल कर खेलना होगा। ओह स्ट्रोक अच्छा है मिस टाइम स्ट्रोक जरूर था विकेट नो रन्स में वहां पर फील्डर मौजूद 1 रन मिलेगा। दूसरा लेना चाहते हैं और दूसरा रन भी आसानी के साथ पांडु थोड़ी सी आउटफील्ड खराब है। 1 रन ज्यादा जा चुका है। रन संख्या कुल मिलाकर 5। बीच मैदान के अंदर घमासान वाला मुकाबला स्ट्राइकर बल्लेबाज साहिब ने पहली गेंद पर खाता खुला। अरमान पदनायक जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं शानदार लाइन 3 के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं जहां पर सूरज ने अच्छी कैच पकड़ी वहां पर इसके लेग की तरफ शानदार कैच थी। फिर से एक बार गेंदबाजी के लिए ओहो 30 तैयार गेंदी कीपर बीट गेट डिक्लेरेशन एरिया की तरफ ट्रैवल 1 रन मिलेगा। रन संख्या कुल मिलाकर 6 जहां पर 5 गेंदें विकी है और रन संख्या कुल मिलाकर 6 रन बनी। 1 विकेट बड़ा विकेट बड़ी बत्ती जान में बसते हुए गेंदबाज ने दिया था। एक बड़ा विकेट अल्झामिया पालगढ़ को कैफ की ओर से कभी हार्ड हिटर बल्लेबाज कभी भी अपना रूप बदल सकते थे इरादों को जाहिर कर सकते थे लेकिन उसके पहले ही बल्लेबाज को भेजा ही बैक टू पवेलियन जहां पर साहिब बल्लेबाजी के लिए आए हैं। साहिब ने पहली गेंद पर डबल का शॉट खेला था। ओह शानदार स्ट्रोक है गेंद के नीचे फील्डर दानिश क्या विकेट का होगा बतन बल्लेबाज बैक टू द पवेलियन क्या कमाल की गेंदबाजी मैग्निफिसेंट शानदार गेंदबाजी करते हुए 1 ओवर का होगा खात्मा। 2 बल्लेबाज बैक टू द पवेलियन रन संख्या कुल मिलाकर 6। मेरे साथ साथी कमेंटेटर डॉक्टर विपिन शाह क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में। पहिली षटक आणि अप्रतिम अशी गोलंदाजी 2 फलंदाजांना तंबूत धाडलंय कैफ आणि साईम। उत्कृष्ट अशी फलंदाजीचा या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन बघायला मिळालं असतं आणि त्या 2 फलंदाजांना तंबूत धाडलंय ते अरमानने आणि या ठिकाणी पहिलं षटक संपतंय। पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 6 आणि आता संघातर्फे टाकलं जाणारं दुसरं षटक आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो दानिश। दानिशचा सामना करेल तो कैफ। दानिश दानिश आता पहिला चेंडू कैफ साठी कैफ आपल्या संघासाठी काय करतो बघूया। संघाची धावसंख्या ती 6 आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी आली ती कैफच्या। दानिश आता पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतोय
कैपसाठी कैप मारण्याच्या प्रयत्नात बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि सरळ जातो तो यष्टीरक्षकाच्या हातादरम्यान. निर्धाव चेंडू जातो कैपकडून. संघाची धावसंख्या असतील, संघाची धावसंख्या येते 6. प्रेक्षकांना या ठिकाणी खचाखच भरलेल्या ऐतिहासिक अशा ग्राउंडवरती प्रेक्षकांना अपेक्षा आहे ती षटकार आणि चौकारांची. दरम्यान पुन्हा एकदा दानिश तयार. दानिश याचा पुढचा चेंडू कैपसाठी. कैप काय करतो बघूया. कैपाने उचलून मारण्याचा प्रयत्न. आउटफील्ड खराब आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटते बाद होतोय, धावचीत होतोय तो कैप. तिसरा धक्का लागतोय आज या पालघर संघाला कैपच्या रूपाने आणि कैप धावचीत होऊन तंबूत परततोय आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या होते ती 7. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळेल त्या हरणे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. कैप धावचीत होऊन तंबूत परततोय. काहीसा नाराज असा कैप आणि आता कैपची जागा घेण्यासाठी येतोय तो अशरफ. कैपची जागा घेण्यासाठी येतोय तो अशरफ. संघाची धावसंख्या ती 7. दानिश पुन्हा एकदा दानिश तयार. अशरफ तयार. दानिश याचा पुढचा चेंडू अशरफ साठी. काय करतोय अशरफ बघूया आणि हा मात्र पंच या ठिकाणी स्वर चेंडू म्हणून घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 8. दुसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा दानिश तयार. पुन्हा एकदा अशरफ तयार. दानिश याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशरफसाठी. संघाची धावसंख्या 8. अशरफ याने मारलेला फटका. उंच असा फटका. बघूया त्या ठिकाणी काय होतंय ते. एक जीवदान मिळतंय आणि मला वाटतंय आणि 2 धावा.
महसूद आपल्यासाठी या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. प्रत्येक षटकारामागे मासूमकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच सलग 3 षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सलीमबाईंकडनं आलेलं आहे. 3 षटकार आणि 1000 रुपये खिशात सलीमबाईंकडनं. 3 षटकार सलग 3 षटकार आणि 1000 रुपये खिशात. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते ती अल्जामिया पालघर संघाच्या फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा दानिश तयार. दानिश याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशरफसाठी आणि या ठिकाणी स्वर चेंडू म्हणून पंच घोषित करतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12. अजूनही बक्षिसांची या ठिकाणी खैरात होत आहे. सलीमबाईंकडनं 1000 रुपये आलेले आहेत. तसेच 500 रुपये आलेले आहेत. सलग 3 षटकार आणि 500 रुपये खिशात. मुस्तफा कुडुपकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं आहे. सलीमबाईंकडनं 1000 रुपयाचं इनाम आलेलं आहे. मासूमकडून 500 रुपयाचं. प्रत्येक षटकारामागे कोणत्याही फलंदाजाने षटकार मारावा. 500 रुपये खिशात मासूम याच्याकडून. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होती ती अल्जामिया पालघर संघाच्या फलंदाजांसाठी. संघाची धावसंख्या ती 12. दुसरं षटक चालू आहे. दानिश तयार. दानिश याचा पुढचा चेंडू अशरफ साठी. दानिश टू अशरफ आणि हा मात्र उंच असा मारलेला फटका. बघूया या ठिकाणी काय होतंय ते. आणि मला वाटतं लालच बुरी चीज आहे आणि या लालच्यामुळेच मला वाटतं अशरफने आपली विकेट घालवली आहे. एक बडी मछली जाल में फसली आमचा सुहेल म्हणतोय आणि अशा रीतीने अशरफ बाद होऊन तंबूत परततोय. मला वाटतं 500 रुपयाच्या रागात त्यांनी आपली विकेट गमावले आणि अशरफची जाग घेण्यासाठी येतोय तो अल्ताफ. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. 1000 रुपये सलीमबाईंकडनं. 500 रुपये मासूमकडून. सुहेल बोरणकर यांच्याकडून अल्ताफसाठी षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अल्ताफ ज्याने गेल्या वर्षी याच ठिकाणी फायनल जिंकून दिली होती तोच अल्ताफ या ठिकाणी आज खेळतोय. बक्षिसांची या ठिकाणी खैरात होते. आउटफील्ड खराब आहे. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. थोडस 2 फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतंय. चौदा. हॅलो बोला बोला. 1000 रुपये 3 षटकाचा 1000 रुपये. हा कशी बोलताव हाव का तर युरोपशी. पुन्हा एकदा अल्ताफ मारण्याच्या प्रयत्नात बॉल काय बॅटच्या पट्ट्यावरने आणि सरळ गेला तो यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान दुसरं षटक संपतंय. इम्रान महालदार जे मला वाटते युरोपला आहेत आता. सध्या आपली लाईव्ह मॅच बघतायत आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक फलंदाजासाठी अल्जामिया पालघरच्या प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी इम्रान मालदार यांच्याकडून. दरम्यान मला वाटतं 2 षटक संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 14 आणि मला वाटतं आता हे शेवटचा अंतिम 6 चेंडू अंतिम निर्णायक षटक असेल अल्जामियासाठी. बघूया अल्जामियाचे फलंदाज काय करतायत. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. 1000 रुपये 500 रुपये 1000 रुपये. या ठिकाणी पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. बक्षिसांची खैरात होतच राहणार आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंवर फलंदाज काय करतात ते बघूया. टार्गेट आपलं समोरच्या टीम समोर किती ठेवतायत. 6 चेंडू अंतिम 6 चेंडू आहेत. बक्षिसांची खैरात होते. सलग 3 षटकार आणि 1000 रुपये खिशात. प्रत्येक षटकारामागे इम्रान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मासूमकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलीमबाई यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये आलेले आहेत. मुस्तफा कुडुपकर यांच्याकडून सुद्धा सलग 3 षटकार आणि 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलग शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला काहीतरी षटकार आणि चौकारांची या ठिकाणी आतिषबाजी करायची आहे. दरम्यान
संघातर्फे टाकलं जाणारं तिसरं षटक, अंतिम षटक घेऊन आलाय तो असीम याचा पहिला चेंडू आणि हा मात्र मारण्याच्या प्रयत्नात चेंडू गेलाय तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. दरम्यान संघाची धावसंख्या होती ती 14. शेवटचे 5 चेंडू. मसूद आपल्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार आणि 2000 रुपये खिशात. शेवटचे 5 चेंडू. संघाची धावसंख्या ती 14. असीम याचा पुढचा चेंडू आणि एकच धावावर समाधान मानतोय तो मसूद. संघाची धावसंख्या होती ती 15. प्रेक्षक पालघर बाजारपेठ येथे खचाखच भरलेला असं स्टेडियम प्रेक्षकांना अपेक्षा आहे ती चौकार आणि षटकारांची. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. अल्ताफ 1 षटकार आणि 1000 रुपये पारितोषिक आहे अल्ताफ साठी. आणि या ठिकाणी स्वर चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. असीम याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अल्ताफ साठी. असीमाचा पुढचा चेंडू आणि हा मात्र उंच असा मारलेला फटका. बघूया काय होतंय त्या ठिकाणी ते. आणि मला वाटतं या ठिकाणी लालच दुरीचीच आहे आणि या लालच्यामुळेच मला वाटतं अल्ताफची सुद्धा विकेट गेली. या ठिकाणी बक्षिसांची खैरात होती आहे. 1000 रुपये इम्रान कडनं होते, 1000 रुपये मुस्तफा कडनं होते, 1000 रुपये सलीम कडनं होते आणि हे 3000 रुपयासाठीच मला वाटतं अल्ताफ यांची विकेट गेली आहे. आणि मला वाटतं मोठा धक्का बसला होता अल्ताफच्या रूपाने. सुहेल भाईंच्या भाषेत म्हणायचं झालं तर एक बडी मछली जाल में फसली. दरम्यान संघाची धावसंख्या होती ती 16. तिसरं षटक चालू आहे. मोशीन अल्ताफची जागा घेण्यासाठी आलाय तर मोशीन काय करते आपल्या संघासाठी बघूया. संघाची धावसंख्या ती 16. तिसरं षटक चालू आहे. असीम याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे तो मोशीन. अजून सुद्धा मोशन साठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. सलग 3 चेंडूंवर सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्यासाठी आलेलं आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा स्वर चेंडू जातोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. अजूनही सुवर्ण संधी कायम आहे. अजूनही बक्षिसांची खैरात होती या ठिकाणी. जे आमचे इम्रान कुरुकर युरोप मधून जे इम्रान महालदार युट्यूब लाईव्ह बघताय त्यांनी सुद्धा 1000 रुपये लावलेले आहेत प्रत्येक षटकारामागे. आणि या ठिकाणी मला वाटतं धावचीत होतोय. 2 फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि मोशीन बाद होऊन तंबूत परततोय. साकिब 17 या धावसंख्येवर बसलेला मोठा असा खतरा मोशीनच्या रूपाने. आणि आता साकिब मसूद 2 चेंडू. जर का 2 चेंडू सलग सीमा रेषेबाहेर घालवले षटकार दिला तर मुस्तफा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पंच या ठिकाणी धावा सांगायच्या. पंच धावा किती. संघाची धावसंख्या होती ती पालघर संघाची धावसंख्या 18. मला वाटतं तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या ती 18.
आसिनाचा पुढचा चेंडू माजसाठी आणि माजाने मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद. एक धाव तर पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेतली आहे, 2 धावा पटकरती मिळतात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा पटकरती मिळतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आलजाम या पालघर संघाने 20 धावा केल्यात आणि त्यांनी जिंकण्यासाठी हरणे संघासमोर 21 धावांचं आव्हान दिलंय. पालघर ने 18 गेंदों के अंदर 21 रनों का टारगेट सेट किया एसवीआर हारने के लिए. अगर बात की जाए तो गेंदबाजी की लगातार शानदार गेंदबाजी डोमिनेट करते रहे हर एक ओवर के अंदर. अगर बात की जाए पहली गेंदबाजी के लिए अरमान पंडित आए थे, कुल मिलाकर 6 रन कर चुके, 2 बल्लेबाजों को बैक टू पवेलियन भेजा. दूसरी ओवर के अंदर अगर बात की जाए तो गेंदबाजी के लिए दानिश है लगातार डोमिनेट किया, कम्बैक करते रहे, विकेट लेते रहे. और तीसरी ओवर के अंदर अगर बात की जाए तो गेंदबाजी के लिए गेंदबाज आए थे, उन्होंने भी शानदार गेंदबाजी की, डोमिनेट किया और पूरी तरह से विकेट लेते रहे. विकेट लेना बहुत जरूरी है, आपको इस मुकाबले को अंदर अगर जीतना है तो विकेट लेना बहुत जरूरी है. 18 गेंदों के अंदर 21 21 रनों की जरूरत है. शाम का सत्र, शाम के सत्र के अंदर शाम की चाय, बड़ों की राय बहुत जरूरी है दोस्तों. चर्चा करेंगे तो चर्चे पर रहेंगे. छोटी सोच पैरों में वोच दोस्तों कभी आगे बढ़ने नहीं देती. शाम के सत्र के अंदर एक बड़ा मुकाबला, रोमांचक मुकाबला. क्या इस मुकाबले के अंदर रोमांच बढ़ेगा या वन साइडेड मुकाबला होगा? देखने वाली बात. 18 गेंदे 21, समीकरण तो छोटा है, टारगेट छोटा है, लेकिन देखने वाली बात आप कैसे गेंदबाजी करेंगे. तब तक लेते एक छोटा सा ब्रेक. ब्रेक के बाद जल्दी लौटे. चला पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करा. पंच हरणे संघाचा कर्णधार आपल्या लवकरात लवकर सलामीवर मैदानात पाठवा. हरणे संघाचा कर्णधार आलजामिया पालघर संघाचा कर्णधार आपल्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आलजामिया पालघर 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. अक्षय मानकर विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अक्षय मानकर तुम्हाला विनंती असणार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दानिश आणि स्ट्राईकला कोण आहे? पांडू ना, दानिश ना, पांडू आणि दानिश. हरणे संघाची सलामीची जोडी पांडू आणि दानिश मैदानात. स्ट्राईक वर येतो पांडू, नॉन स्ट्राईक वर येतो दानिश. सिद्धू नॉन स्ट्राईक वर येतो सिद्धू, स्ट्राईक वर येतो पांडू. आणि संघातर्फे टाकलं जाणारं पहिलं षटक, आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो तो कैफचा सामना करेल तो पांडू. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान. चेंडू आणि 21 धावांचं आव्हान. स्ट्राईक वर येतो पांडू, नॉन स्ट्राईक वर येतो
सिद्धू कैफ कैफ तयार राईट अमावर विकेट मारा करतोय उत्कृष्ट असा चेंडू तितक्याच उत्कृष्ट रीतीने तटावलेला चेंडू थोडासा आउटफील्ड खराब आहे या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केलेली आहे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा मिळतात त्या पांडूला या 2 धावाने आपलं खातं उघडलंय ते पांडूने संघाची धावसंख्या होती ती 2 काय पुन्हा एकदा कॅप तयार पांडू तयार संघाची धावसंख्या होती 2 जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान 18 चेंडू आणि 21 धावा हॅलो हॅलो या ठिकाणी पंचांनी आपला काय तो निर्णय कळवायचा आहे संघाची धावसंख्या ती 2 डिक्लेअर 1 धाव एकूण 3 धावा संघाची धावसंख्या होती ती 3 कैफाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पांडूसाठी संघाची धावसंख्या होती 3 कैफ तयार पांडू तयार विकेट मारा करतो सुंदर असं रीतीने गोलंदाजी करतो एक धाव तर पूर्ण केलेली आहे थोडासा आउटफील्ड खराब आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा फटकारती मिळतात त्या पांडूला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 5 पहिल्या षटकाच्या दरम्यान संघाची धावसंख्या होती 5 कैफ तयार कैफाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलामीवीर स्ट्राईक वर खेळतोय तो पांडू नॉन स्ट्राईक वर आहे तो सिद्धू कैफाचा पुढचा चेंडू पांडूसाठी संघाची धावसंख्या होती 5 आणि हा मात्र उत्कृष्ट असा मारलेला फटका बघूया त्या ठिकाणी काय होतंय ते आणि मला वाटतं झेल बाद पांडू बाद होऊन तंबूत परततोय एक मोठा विकेट भेटतोय तो पांडूच्या रूपाने अल्जामिया पालघर संघासाठी कैफाने या कॅचसाठी मुस्तफा कडुकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जो झेल पकडला होता पांडूचा क्षेत्ररक्षक मसूद याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते मुस्तफा कडुकर यांच्याकडून मोशीन हळण्याकडून खेळतो तो मोशीन कैफाचा पुढचा चेंडू मोशीनसाठी उत्कृष्ट असा चेंडू मोशीन बीट होतो चेंडू जातो तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी संघाची धावसंख्या होती ती 5 कैफ आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय 5 धावा दिल्यात एक कैफाचा पुढचा चेंडू मोशीनसाठी उत्कृष्ट असा चेंडू गलीमध्ये तटावलेला एक धाव तर पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानतो तो मोशीन या 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 6 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज काही समीकरण असं आहे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज हरणे संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज दरम्यान पंचांनी या ठिकाणी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पंच वेळ खूप कमी आहे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज
कहते मुकाबले की तरफ एक ओवर का खात्मा हुआ। एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 6 रन बने एक ओवर के खात्मे के बाद। स्ट्राइकर बल्लेबाज मोहसिन और लाला, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सिद्धू। सिद्धू को अभी तक मौका नहीं मिला बल्लेबाजी का, लेकिन नॉन स्ट्राइक पर है एक आक्रामक बल्लेबाज गेंदबाजी के लिए कई और एकदम ओवर द विकेट के साथ अगली गेंद और शानदार गेंद आगे कर शफल कर खिलाड़ी पर फील्डर मौजूद है। कई जब तक फील्डर फीट करते तब तक एक रन आसानी के साथ एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 7 रन पर जा पहुंच रही है। फिर से एक बार शाम के सत्र के अंदर यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक देख रहे हैं उनका फिर से एक बार स्वागत है। स्ट्राइक पर सिद्धू है, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज मोहसिन और गेंदबाजी की कई मालदार गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज सिद्धू, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज मोहसिन और बल्लाना गेंदबाजी के लिए गेंदबाज कैफ गेंदबाजी कर रही है। रन संख्या को मिलाकर 7 दूसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है। क्वार्टर फाइनल वाला मुकाबला जो जीतेगा वो सीधा सेमीफाइनल के अंदर और जो हारेगा उसको अभी तक अगर बात की जाए तो 1 साल वेट करना पड़ेगा इस टूर्नामेंट का। मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, शॉर्ट एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। गेंदबाजी के लिए कई मालदार गेंदबाजी करे, बल्लेबाजी करते वक्त ज्यादा प्रभावित नहीं किया, डोमिनेट करना पड़ेगा इस ओवर के अंदर, थोड़ा सा प्रेशर बनाना पड़ेगा बल्लेबाजों को। शॉर्ट गेंद को पुल किया, वहां पर फील्डर मौजूद है, देखना पड़ेगा। ओहो पकड़ेंगे कैच, बल्लेबाज बैक टू द पवेलियन, बड़ा विकेट, बड़ी बढ़ती जाल में बस्ती पे और 100 रुपए का इनाम मुस्तफा गुड़कर इनकी तरफ से। मसूद के लगातार दूसरी कैच पकड़ी है, शानदार फील्डिंग तालियां बंदी कैच खिलाड़ी के लिए। गेंदबाजी अच्छी है, फील्डिंग अच्छी है, बल्लेबाज लगातार बैक टू द पवेलियन जा रही है। मसूद अच्छी फील्ड कर रहे, 2 कैच पकड़े। डॉक्टर क्या कहेंगे मुकाबले के बाद, रोमांच बन रहा है मुकाबले के अंदर। काही पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण असा बळी मिळवून दिलाय तो सिद्धूचा। दुसऱ्या चेंडूवर सॉरी या ठिकाणी सिद्धू अप्रतिमाशी गोलंदाजी करतोय कैफ, आणि कैफने जर का सलग हॅट्रिक पूर्ण केली तर सलीमभाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। विकेटची हॅट्रिक या ठिकाणी कैफ याचा पुढचा चेंडू कादर या ठिकाणी सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट मिळवलेली आहे। यासिन मालदार यांच्याकडनं हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सलीम भाई यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। या ठिकाणी जर का हॅट्रिक पूर्ण केली तर कैफसाठी 500 रुपये अशी बक्षिसांची खैरात होती या ठिकाणी। महबूब भाई कुलुपकरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि या ठिकाणी मला वाटतं सलग 2 चेंडूंवर 2 महत्वपूर्ण असे बळी मिळवले ते कैफने, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी। आणि मला वाटतं या ठिकाणी जर का आपण हॅट्रिक पूर्ण केली कैफ तर 500 रुपये यासिन भाई कडनं, सलीम भाई कडनं, मुस्तफा भाई कडनं 500 रुपये या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते। जशी फलंदाजीसाठी बक्षिसांची खैरात होत होती तशीच मला वाटतं गोलंदाजीमध्ये सुद्धा बक्षिसांची या ठिकाणी खैरात होते। काही आपण जर का या ठिकाणी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांची पारितोषिक या ठिकाणी मुस्तफा कुडुपकर, सलीम भाई कडनं आणि यासिन मालदार यांच्याकडनं 500 रुपये असे सलग 3 पारितोषिक या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत। अरमान संघाची धाव संख्या होती ती 7। अरमान आणि आता मला वाटतं हायणे संघाची जी जबाबदारी आहे ती या 2 फलंदाजांवर असणार आहे, अरमान आणि मोशीनवरती। आणि मला वाटतं हा मारलेला फटका बघूया या ठिकाणी मला वाटतं हॅट्रिक हुकते। 2 धावा मिळतात या फटक्यावरती अरमानला आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 9। हॅट्रिक हुकलेली आहे
दोन सलग अप्रतिम अशा विकेट आपल्याला बघायला मिळाल्यात, एक कॅच आणि एक बोलच्या रूपामध्ये. आणि तिसरा चेंडू सुद्धा त्याच टप्प्यामध्ये होता, पण काहीसा आउटफील्ड खराब असल्यामुळे संघाची धावसंख्या होती ती 9. दरम्यान पुन्हा एकदा आरमान तयार. कैफाचा पुढचा चेंडू आरमानसाठी. पुन्हा एकदा आरमान पुढे मारण्याच्या प्रयत्नात बॉल काय बॅटच्या पट्ट्या देत नाही आणि सरळ गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कैफाचा पुढचा चेंडू. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 9. अरमान. कैफाचा पुढचा चेंडू आरमानसाठी. अरमान काय करतोय बघूया आणि हा मारलेला चेंडू या ठिकाणी बघूया आपल्याला आणि बाद होतोय. प्रत्येक कॅच साठी मुस्तफा कुरुपकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बडी मछली जाल में फसी. आणि मला आता आरमान तंबूत परततोय. संघाची धावसंख्या 9च आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 9 आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मुकाबले के अंदर रोमांच बरतवा लगातार मुकाबले कमाल के बुरे गेंदबाजी मार्ग पर कई फायदे कई क्या गेंदबाजी की लगातार बल्लेबाजों को बैक टू द पोजीशन पिच गोल्डन डक का शिकार करते हुए नजर आए. शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी में बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना बहुत जरूरी है. अब मुकाबला रोमांचक बनता चला जा रहा है. गेंदबाजी के लिए साकिब आगे है. 6 गेंदों के अंदर रन बनाने कुल मिलाकर 12. रोमांचक मुकाबला फिर से बार इस मुकाबले के अंदर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तो इधर के साथ स्वागत है. यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए उनका भी स्वागत है. कमाल की धमाकेदार मैच मैदान के अंदर दिख रही है. शाम के सत्र के अंदर शाम की चाय, बड़ों की राय बहुत जरूरी है दोस्तों. चर्चा करेंगे तो चर्चे में रहेंगे. कमाल की बात, संघर्ष करते नजर आ रही. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता दोस्तों. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. हर एक क्षेत्र में संघर्ष करना बहुत जरूरी है. एसवीआर हर नहीं संघर्ष कर दी. 6 गेंदे 12 गेंदबाजी के लिए गेंदबाज राइट अप होते विकेट साकिब. शानदार गेंद. लाला को कोई समझ नहीं. गेंद कांटा बदला था. उछाल के साथ गेंद सीधा कीपर का दस्तर निकलती है. 5 गेंद 12. मैदान के अंदर मोहसिन उर्फ लाला के नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सूरज, दोनों बल्लेबाज हार्ड हिटर है. क्या इस मुकाबले के अंदर फिर से एक बार जान फूकने वाला काम करें? जब तक लाला है तब तक सांसें चलती रहने वाली. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत के वक्त में खड़ा वो सबसे बड़ा होता है दोस्तों. देखने वाली बात गेंदबाजी के लिए साकिब राइट डम और द विकेट के साथ अगली गेंद लाला के लिए. ओहो, इस बार खराब गेंद है लेकिन अंपायर का इशारा डेड बॉल. एक मैच की आप याद दिलाता 2000 लगभग 20 को एक टूर्नामेंट हुई थी पंचशील क्रिकेट पालगढ़ में, जहां पर 2 गेंदे और 12 रनों की जरूरत थी, जहां पर सूरज ने 2 गेंदों पर 2 छक्के जड़े थे और इस मुकाबले को जिताया था. सूरज भी एक हार्ड हिटर बल्लेबाज है दोस्तों, जहां पर पालगढ़ के अंदर इन्होंने कारनामा किया है. 2 गेंदों पर 12 रन 2 छक्के लगाए थे इस खिलाड़ी ने. फिर से एक बार चलते राइट अप और द विकेट के साथ जर्सी नंबर 7 साकिब गेंदबाजी मार पर हो. फिर से एक बार बिंदी के शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदे 12. फिर से एक बार प्रेशर बढ़ रहा है और लगातार जल्लोश हो रहा है. धमाकेदार मुकाबला हो रहा है. देखिए सेलिब्रेशन बनने वाला है क्योंकि एक कड़ी मैच. एक बार जो 4 गेंदे 12 रनों की जरूरत है. फील्डिंग की बात की जाए, मिड विकेट मिड ऑन, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. अगली गेंद पाले में गेंद 300 रन, लेकिन अंतर की तरफ गेंद ट्रांबल होती. 1 रन आसानी के साथ मिलेगा. क्या रन आउट का मौका बन सकता है? देखने बड़ी बात. सूरज मुझे लग रहा है चलेंगे बैक टू दी पवेलियन. बड़ी विकेट, बड़ी बत्ती जान व्यवस्था पे. मुझे तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था दोस्तों. जहां मेरी कश्ती डूबी वहां थोड़ा सा विश्वास कम था. सूरज गोल्डन डिक का शिकार होते हुए बैक टू द पवेलियन. सेलिब्रेशन बनेगा देखिए बीच मैदान के अंदर. रन संख्या कुल मिलाकर 10 रन बने, यानी कि कुल मिलाकर आप 3 गेंदे 11 रनों की जरूरत है.
चलते फिर एक बार मुकाबले की बात की जाए तो 3 गेंदें 11 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। स्ट्राइक पर मोहसिन है, जब तक मोहसिन है तब तक ये मुकाबला बना हुआ है। 3 गेंदें 11। ऐसे मुकाबले बहुत सारे डॉक्टर मोहसिन ने जिताए हैं। क्या इस बार देखने वाली बात 3 गेंदें 11 रनों की जरूरत है। स्ट्राइकर की बात की साकिब राइट अप ओवर द विकेट के रोमांचक मुकाबला, दर्शक उत्साह से मौजूद इस मुकाबले के लिए। ओहो बल्ले का लगा हिस्सा, चलेगा बैक टू द बॉल मोहसिन। क्या कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करते हुए और मोहसिन बैक टू द बॉल। यह मुकाबला पूरी तरह से अब अल्जामिया पालगढ़ की तरफ झुकता हुआ नजर आ रहा है और हैट्रिक चांस पर आते हुए देखिए मुस्तफा भाई कुड़ुकर, इनकी तरफ से अगर हैट्रिक लेते हैं तो 1000 रुपए का इनाम है देखिए साकिब के लिए। सलीम भाई की तरफ से भी 1000, यानी कि कुल मिलाकर 2000। दो गेंदें 11 समीकरण बीच मैदान के अंदर कमाल का बल्लेबाज स्ट्राइकर बल्लेबाज आसिम। क्या मुकाबला था देखिए दोस्तों, गेंदबाजी एसवीआर पालंद ने अच्छी की थी, एसवीआर हरने ने, लेकिन क्या कमबैक किया पालगढ़। अल्जामिया एक ही टीम लगातार आक्रामक होती हुई शानदार गेंदबाजी की और पूरी तरह से बल्लेबाजों के तहस नहस करके रखा गया। क्या कमाल की गेंदबाजी, मैग्निफिसेंट, शानदार मैग्निफिसेंट गेंदबाजी। प्रत्येक बार चलते हैं। ओहो गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर, विकेट का होगा बटन। क्या गेंदबाजी है, शानदार लाजवाब। 1 गेंद 11। पूरा मुकाबला ये घूमता हुआ नजर आ रहा है अल्जामिया पालगढ़ की तरफ। पूरी तरह से बल्लेबाजों को तहस नहस करके रखा था। बड़े बड़े नाम नजर आ रहे थे, सूरज, पांडु, सिद्धू, कादर, मोहसिन, सब डगआउट की तरफ। अब सिर्फ ये मुकाबला 1 गेंद पर रुका हुआ है। साकिब शानदार गेंदबाजी कर रहे हैं। 1 गेंद आना बाकी है। अब हैट्रिक का मौका है, हैट्रिक लेते तो 2000 रुपए का इनाम है। जहां तक बात की जाए तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए 1 गेंद 11 समीकरण बना हुआ कंपल्सरी चीज से। इस मुकाबले की बात की जाए पूरी तरफ से ये मुकाबला पालगढ़ की तरफ झुकता हुआ नजर आ रहा है। शानदार गेंद और इसी के साथ यह मुकाबला अल्जामिया पालगढ़ ने जीता। कांग्रेचुलेशन, हार्ड लक बॉयज, एसवीआर हरने। क्या मुकाबला जीता है दोस्तों, क्या मुकाबला जीता है। 21 रन डिफेंड किए, 18 गेंदें और 21 रन डिफेंड किए। शानदार मैग्निफिसेंट। क्या गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करते हुए